हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची रेसिपी आहे फांदाच्या भाजीचे मुटकुळे। त्यासाठी आधी फांदाची भाजी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची। धुवून घेतल्यानंतर ती बारीक चिरून घ्यायची। मग त्यात टाकण्यासाठीचा मसाला तयार करून घ्यायचा। त्यासाठी हिरवी मिरची, चवीनुसार लसूण आणि जिरं हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं। त्यात पाणी टाकायचं नाही, असं सुक्क वाटून घ्यायचं। नंतर जी आपण फांदाची भाजी चिरलेली आहे ना, त्यात तयार केलेलं मसाल्याचं मिश्रण टाकायचं। मग त्यात बाजरीचं पीठ 3 चमचे टाकायचं। बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पण टाकू शकता। माझ्याकडे ज्वारीचं नव्हतं म्हणून मी बाजरीचं पीठ टाकलं। मग त्यात 2 चमचे डाळीचं पीठ टाकायचे व 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ टाकायचे। गव्हाचं पीठ जास्त झाले तर मुटकुळे चिकट होतात। त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं। आणि हे सर्व पीठ चांगले मळून घ्यायचे। पीठ मळताना त्यात जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर मुटकुळे व्यवस्थित बनत नाही आणि त्याचा शेप बिघडतो आणि ते चिटकून बसतात। त्यामुळे जरा घट्ट असं पीठ मळायचं। नंतर पातेल्यात पाणी ठेवायचं मुटकुळे वाफवण्यासाठी। त्यावर चाळणी ठेवायची, पण चाळणीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे मुटकुळे चिटकणार नाही। आणि त्यात मळलेल्या पिठाचे असे मुटकुळे करून बनवून ठेवायचे आणि वाफवून घ्यायचे। वाफवल्यावर थंड झाल्यावरती ते तेलात तळून घ्यायचे। तेलात तळत असताना गॅस मोठा करू नका, नाहीतर जळून जातील। छोट्या गॅसवरच तळायचे म्हणजे बाहेरून क्रिस्पी होतील आणि आतून नरम राहतील। तर कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।